नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बाजारभावाविषयी. आपण एक साधारणपणे 4 ते 5 दिवसाला जे आहे का कंटिन्यू अपडेट्स देतोय, की जेणेकरून शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा जे आहे का फायदा झाला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, आज तारीख आहे 15 जानेवारी 2026 आणि मागील व्हिडिओमध्ये आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये पण सांगितलं होतं, की रेटमध्ये आता सुधारणा होणार आहे. तर त्याचप्रमाणे जे आहे का रेटमध्ये आणखीन आता बऱ्यापैकी जे आहे का सुधारणा होतीये. येणाऱ्या काळामध्येही देखील जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का सुधारणा होईल असे जे आहे का चान्सेस आहे. आजचे जे बालेचे जे बाजारभाव आहे ते एक साधारणपणे ₹3800 प्रति क्विंटल ते ₹4300 प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे झालेले आहे. यापेक्षाही वेगळे काही भागांमध्ये सौदे झालेले आहे. पण नक्की जे सौदे आहे, तर ते जे आहे का फिक्स झालेले का ते माहिती नव्हतं. पण मग जे पक्के जे सौदे झालेले आहे, तर ते जे आहे का तुम्हाला सांगितले. एक साधारणपणे ₹4200 ते ₹4300 क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे झालेले आहे. आणि व्यापारी बांधवांचं पण सांगणं झालं, की येणाऱ्या काळामध्ये आणखीन जे आहे का थोडंफार रेटमध्ये सुधारणा होण्याचे जे आहे का चान्सेस आहे. त्याचं कारण म्हणजे आपण मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की मार्केटमध्ये जो आवक येतीये, तर ती कमी प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि त्यानंतर आणखीन जेव्हा आपण बियाण्यासाठी प्लॉट निवड करत असतो, तर त्या टायमिंगमध्ये जे आहे का जो माल असतो तो बराचसा डिव्हायडेशन होत असतो. मालाचं पण डिव्हायडेशन होत असतं. त्याचबरोबर जो लेबर असतो, ते लेबरचं पण डिव्हायडेशन होत असतं. त्या अनुषंगाने जे आहे का मार्केटमध्ये आवक आणखीन कमी होत असते. आणि जो चांगले प्लॉट असतात, बरेचसे प्लॉट जे चांगले असतात, तर ते बियाण्यासाठी पण चालले जात असतात. तर त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये जे आहे का आणखीन थोडीफार सुधारणा होतीलच. आणि जर जास्त काही आणखीन फास्टमध्ये जर झाली, तर निश्चित तुमच्यापर्यंत जे आहे का त्याची माहिती पोहोचवत राहू. पण ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट समजा चांगला आहे, वारंवार आपण का सांगतोय, की बियाण्याला जे आहे का चालू दरापेक्षा एक साधारणपणे ₹700-800 क्विंटल प्रमाणे जे आहे का शिल्लकमध्ये जे आहे का आपल्याला जे आहे का त्याचे दर मिळत असतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये आहे, त्याला अजून काही थोडाफार पाला जरी असेल, तर त्या शेतकऱ्यांनी कंदाची फुगवण होण्यासाठी किंवा कलर चमक चांगली येण्यासाठी आपण जे आहे का काही अन्नद्रव्य जे आहे का सूक्ष्म अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण, तर जे पोटॅशियम सोनेट जे असतं विद्रव्य खत आहे. तर पोटॅशियम सोनेटचा देखील आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर 0050 जे विद्रव्य खत आहे, त्या खतांचा देखील आपण जर वापर केला, तर अतिशय चांगल्या प्रकारचे आहे का आपल्याला त्याचा फायदा होईल. पण हे खत देत असताना आपल्याला काळजी ही घ्यायची आहे, की आपल्या प्लॉटमध्ये पाला असणं खूप गरजेचं आहे. जर पाला आपला पूर्ण बसलेला असेल, तर आपण कुठलंही खत जर दिलं, तर त्याचे आपल्याला जे काही रिझल्ट मिळणार नाही. कारण की कुठल्याही पिकाची जर आपल्याला पॅकिंग करायची असेल किंवा पिकामध्ये चेंजेस करायचे असेल, तर सूर्यप्रकाश पिकाला मिळणं खूप गरजेचं असतं. आणि जर आपल्या पिकाचा जरी पाला बसलेला असेल, तर या टायमिंगमध्ये जे आहे का, आपल्याला कुठलेही अन्नद्रव्य जर दिले आपण, तर ते झाड जे आहे का, ते ऑब्झर्व्ह करणार नाही, अपटेकिंग करणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा प्लॉटमध्ये पाला व्यवस्थित असेल किंवा मग थोड्याफार प्रमाणामध्ये असेल, त्यांनी 1 ते 2 जे डोस आहे, तर ते जर केले, तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का, आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा पूर्ण पाला बसलेला आहे, त्यांनी फक्त पाण्यावरती जे आहे का पाण्याचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये जे आहे का आपण चर्चा करू, की ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बियाण्यासाठी ठेवायचा आहे, त्यांनी इथून पुढचं पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, ते जे आहे का आपण लवकरच जे आहे का तो पुढील व्हिडिओ जे आहे का बनवू. हा व्हिडिओ जरी आवडला असेल, तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्याला शेअर करायला विसरू नका. चॅनलला पेजला आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.